आणि थेट विधान भवन परिसरात जाऊया। सध्या सत्ताधाऱ्यांकडून मोठा जल्लोष साजरा केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत आणि त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून विधान भवन परिसरात मोठा जल्लोष साजरा केला जातोय। हा क्षण अभिमानाचा, हा क्षण आनंदाचा, अशा प्रकारची घोषणाबाजी इथे केली जात आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या ह्या किल्ल्यांचा समावेश या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्याने आता संपूर्ण राज्यभरातून आनंदाची भावना आहे, अभिमानाची भावना आहे आणि ठिकठिकाणी या किल्ल्यांच्या भोवती देखील मोठा जल्लोष साजरा केल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर आता विधिमंडळ परिसरात देखील सत्ताधाऱ्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय। तर हर हर महादेव आणि हा क्षण अभिमानाचा, हा क्षण आनंदाचा, अशा प्रकारच्या घोषणा इथे दिल्या जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील या क्षणी उपस्थित आहेत। त्यामुळे संपूर्ण विधान भवन परिसरात आनंदाचं वातावरण आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं जातंय आणि इथे घोषणाबाजी देखील केली जाते। तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील आणि त्याचबरोबर तामिळनाडूतील देखील एका किल्ल्याचा समावेश झालेला आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, अगदी पाहतोय आपण युनेस्कोच्या यादीमध्ये शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे आणि त्याचा विजय उत्सव जो आहे तो विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधारी आमदार करताना पाहायला मिळतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सुद्धा सहभागी झालेले आहेत। आता विधान भवनाच्या पायऱ्यांकडनं थेट मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि आमदार जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहतोय का हा विजय उत्सव आहे आणि जवळपास अर्धा तासापासून जे आहे ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हा विजय उत्सव जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत होता। खरं तर आपण पाहतोय की 12 जे गड किल्ले आहेत त्यांचा समावेश झालेला आहे आणि त्याचा हा विजय उत्सव होताना पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये पुष्प अर्पण जे आहे ते केलं जाईल। खरं तर आपण पाहतोय महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचा जल्लोष जो आहे, त्याचा उत्सव जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की अगदी शिवनेरी असेल, रायगड असेल, राजगड असेल, प्रतापगड असेल, यासारखे 12 किल्ल्यांचा जो आहे तो समावेश आहे आणि या समावेशामुळे जे आहे ते एक प्रकारचा आनंद जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळतात। खरं तर 2014 पासूनच याची प्रक्रिया सुरू झाली आपल्याला पाहायला मिळत होती। मोठ्या प्रमाणावरती मागणी सुद्धा करण्यात आलेली होती, मात्र अखेर ही मागणी जी आहे ती मान्य झालेली आहे आणि 12 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे। त्यामुळे सत्ताधारी आमदार असतील किंवा सगळ्याच मंत्र्यांकडनं जो आहे तो मोठा याचा विजय उत्सव जो आहे तो होताना पाहायला मिळतो। आता पाहतो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांकडे मुख्यमंत्री असतील, दोनही उपमुख्यमंत्री आशिष शेलार आहेत, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर, हे सगळे जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आता पुष्प अर्पण जे आहे ते करताना पाहायला मिळतात। महिला आमदारांचा सुद्धा समावेश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर अनेक जे आहे ते आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जे आहे पुष्प अर्पण करतायत, हार घालताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती घोषणांचा जयघोष सुद्धा होताना पाहायला मिळतोय। अनेक आमदारांनी जे आहे ते हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हातात घेतलेली आहे आणि एक मोठा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतो। मात्र हा उत्सव साजरा होत असताना कुठेतरी विरोधी पक्षातील एकही आपल्याला आमदार ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। सत्ताधारी पक्षांचे, तीनही पक्षांचे आमदार जे आहेत, सदस्य जे आहेत दोन्ही सभागृहांचे, ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आहे ते पुष्प अर्पण केले आहेत आणि सोबत पाहतीही उपमुख्यमंत्री आहेत, आशिष शेलार आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, चेतन तुपे आहेत, असे अनेक आमदार आहेत ते उपस्थित आहेत। आता या ठिकाणी नंतर सभागृहात सुद्धा कदाचित या प्रस्ताव जो आहे तो अभिनंदनाचा मांडला जाण्याची दाट शक्यता वर्तवत होते। मात्र आज तिसरा आठवडा आहे अधिवेशनाचा आणि पहिल्याच दिवशी ही मोठी बातमी म्हणजे एक मोठा उत्सव जो आहे। राजू, काही क्षण थांबवते तुम्हाला, इथे सध्या घोषणाबाजी देखील केली जाते।
तर विधान भवन परिसरातून आपण ही काही दृश्य पाहतोय. सध्या इथे सत्ताधाऱ्यांकडून मोठा जल्लोष केला जातोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांना पेढा भरवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इथे मोठं आनंदाचं वातावरण सध्या आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले, त्याचबरोबर तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. त्यामुळे या संपूर्ण क्षणाचा जल्लोष साजरा करण्यासाठी हे सर्व सत्ताधारी विधान भवन परिसरात एकत्र आलेले आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री देखील इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर इतर आमदार देखील इथे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. ही यादी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण आहे. मराठी जनांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि आता त्यानंतर संपूर्ण मराठी मावळ्यांकडून, एकूणच मराठी नागरिकांकडून सगळीकडे जल्लोष साजरा केला जात होता आणि आता सत्ताधाऱ्यांकडून देखील आनंद साजरा केला जातोय. आणि आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडे जाऊयात. राजू, अर्थातच अभिमानाचा क्षण आहे, सत्ताधाऱ्यांकडून मोठा जल्लोष साजरा केला जातोय, पण आपण दृश्य पाहिलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकमेकांना पेढा भरवलेला आहे. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करताना पेढे सुद्धा भरवण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जे आहे ते पेढे भरवलेले आहेत. इतर आमदारांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पेढे भरवले आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आपण पाहतोय की एक आनंदाचा क्षण आहे आणि आनंदाच्या क्षणी जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पेढे भरवले आहे. कारण आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये एक प्रकारची जे आहे आमचा संवाद योग्य नाही, आमचं हे नाही, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र आज कुठेतरी एकत्र येत जे आहे ते एकमेकांना पेढे भरवलेले आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि सगळे आमदार जे आहेत, सदस्य जे आहेत त्यांचा स्वतःच आणि कदाचित अभिनंदनाचा ठराव आणला जाईल. पुष्प अर्पण केल्यानंतर एकमेकांना जे आहे ते त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आमदारांनी सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये फॉलोअप मध्ये असेल किंवा याची मागणी केल्यानंतर जे आहे ते मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांचं हे श्रेय आहे, अशा प्रकारच्या सुद्धा घोषणा ज्या आहेत त्या आपल्याला होताना पाहायला मिळाल्यात. आज संपूर्ण जे आहे ते आनंद, कारण 12 किल्ले जे आहेत युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे एक वेगळा आनंद जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय. आता सभागृहामध्ये नेमकी कशी हा उत्सव साजरा केला जाणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. अगदी राजू, आपण बघतोय की हा सगळा सत्ताधाऱ्यांचा जल्लोष आहे, मात्र दुसरीकडे भाजपकडून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये, वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये शिव आरती सुद्धा होणार आहे आज. त्याविषयी काय माहिती? पाहतोय की याच्यामध्ये यादीमध्ये जे आहे ती नावं आल्यानंतर विधानसभेत असा जल्लोष केलेला आहे. तसा जल्लोष जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केला जाणार आहे. भाजपकडनं प्रत्येक वॉर्ड असेल किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये जे आहे तो जल्लोष केला जाणार आहे. भाजप सरकारचं हे यश आहे, मुख्यमंत्र्यांचं हे यश आहे, महायुतीचं हे यश आहे, हे सांगण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी हा जल्लोष जो आहे, हा आनंद उत्सव जो आहे तो साजरा होताना पाहायला मिळेल. अगदी राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.